मी भरत माझ्या जगताप गेली 11 वर्ष चैतन्य ग्रुपतर्फे आम्ही बालाजी, पिठापूर, रामेश्वर, कन्याकुमारी यात्रेचा अनुभव म्हणजे यात्रा निघाल्यापासून सुखात होती आणि कुठला त्रास न ग्रुपमुळे होत नाही, एवढीच माझी अपेक्षा. जय श्रीराम. विश्वास धापटे चैतन्य ग्रुपतर्फे जी ही ट्रिप होती ती सगळ्यात सुंदर होती. गणेश कुमने चैतन्य ग्रुपतर्फे पिठापूर बालाजी ही ट्रिप अतिशय सुंदर झाली. वेगवेगळा अनुभव आला. सगळ्यांनी एक दिलाने एक मताने सर्व आम्ही ट्रिप एन्जॉय केली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय श्रीराम. मी गणेश प्रभुणे. आमच्या गावातील ब्रह्मचैतन्य ग्रुप आज गेली 11 ते 12 वर्ष झालं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वर्षातून एकदा खूप आनंदात देवदेवाची आम्ही ट्रिप काढतो. ह्यावेळेस आम्ही पिठापूर, बालाजी आणि कोल्हापूर आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील जे देव आहेत त्या देवतांच्या दर्शनासाठी आम्ही 7 दिवस घरातून बाहेर पडलो होतो. आणि एकही दिवस असं नाही की घरची आठवण झाली किंवा बाकीच्या गोष्टीचं टेन्शन आलं. माइंड फ्रेश होतं आणि खूप खूप आनंदात हे देवदर्शन आणि ही ट्रिप खूप एन्जॉय झाली, खूप आनंदात झाली. जय श्रीराम. जय श्रीराम. मी डॉक्टर अतुल पिसाळ जळगावमध्ये प्रॅक्टिस करतो. मला पहिल्यांदाच आध्यात्मिक ट्रिपसाठी बोलवलं. प्रथमतः मी चैतन्य ग्रुपचं मनापासून धन्यवाद मानतो. खूप छान पद्धतीने आध्यात्मिक ट्रिप यात्रा म्हणजे पिठापूर असू द्या, त्याच्यानंतर बालाजी असू द्या किंवा कोल्हापूरचं ज्योतिबाचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन, ज्या पद्धतीने अरेंजमेंट केली होती चैतन्य ग्रुपच्या स्पेशली जीवराज अध्यक्ष असतील, आनंद असेल, भरत जगताप असतील, खरोखर त्यांचं मोलाचं योगदान आहे. सर्वांनाच मी धन्यवाद मानतो. मला ट्रिपमध्ये घेतलं त्यामुळं मी त्यांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला या ट्रिपमध्ये वय वर्ष 76 पासून वय वर्ष 9 वर्षापर्यंतच्या मुलांचा सगळ्यांचाच अनुभव म्हणजे लहान मुलं आणि म्हातारी माणसं यांनी कुठल्याही पद्धतीने बाबा मी मोठा आहे, तू गरीब आहेस, तू श्रीमंत आहे, कुठलाही भेदभाव न ठेवता अतिशय सुंदर अशी ट्रिप झाली आणि खूप छान वाटलं. खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. नाव सांगा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी रामदास कुमणे चैतन्य ग्रुपतर्फे मी गेले 11 वर्ष झालं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या देवाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. चालू वर्षाप्रमाणे पिठापूर, बालाजी, कोल्हापूर आणि ज्योतिबा करून आज घराकडे निघालो. सगळं ट्रिप अगदी आनंदाची झाली. सुखरूप आम्ही सुखरूप घरी चाललो. जय श्रीराम. जय श्रीराम. मी राजेंद्र वाबळे. गेले 11 वर्ष आम्ही विविध ठिकाणी फिरलेलो आहे. यंदा पिठापूर आणि बालाजी ट्रिप अतिशय उत्तम झाली आणि त्या ट्रिपच्या माध्यमातून खूप आनंद झाला आणि सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम. नमस्कार. मी दत्ता खारतुडे. मी पहिल्यांदाच हा ट्रिपचा अनुभव घेतला आहे. तुम्हा सर्वांचं चैतन्य ग्रुपचं मला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि यात्रा चांगली झाली याच्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. दिलीप दादा विलागे. आपल्या जय श्रीराम ग्रुप या जपात सहभागी झाल्यापासून 3 वर्ष या जपाच्या माध्यमातून आज आपल्या या पिठापूर आणि तिरुपती, महालक्ष्मी, कोल्हापूर, ज्योतिबा या चांगली सुंदर अशी ट्रिप झाली आणि आपले जय श्रीराम. जय श्रीराम. मी ज्ञानदेव. या चैतन्य ग्रुपच्या 11व्या वर्षात पदार्पण होत आहे त्याचा मी आभारी आहे आणि त्यांनी मला चालू वर्षी सांभाळून नेऊन आम्ही व्यवस्थितरित्या आपण आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि आता आपला निरोप सफल होणार आहे. त्याबद्दल मी ग्रुपचा धन्यवाद. जय श्रीराम. निलेश जगताप. माझी ही पहिलीच ट्रिप आहे माझ्या आयुष्यातली. चैतन्य ग्रुपतर्फे पिठापूर, बालाजी
ही ट्रिप झाली आणि ह्यांनी ह्या ट्रिपमध्ये मला सामील करून घेतलं त्याबद्दल चैतन्य ग्रुपचे आभार. जय श्रीराम. मी किसन चौलं. चैतन्य ग्रुपतर्फे आम्ही सतत 10 वर्षाला ट्रिप काढतो. आता ही ट्रिप आज बालाजी, पिठापूर, कोल्हापूर, ज्योतिबा अशी आमची ट्रिप आज झालेली आहे. आणि मी खरंच चैतन्य ग्रुप अख्ख्या ग्रुप मेंबरला धन्यवाद देतो. असंच इथून पुढं ट्रिप चालू राहो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मी युवराज कोकले. गेली 10 ते 12 वर्षांपासून आम्ही ट्रिप करत आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. गेल्या वर्षीच आम्ही गुजरात ट्रिप केली. त्याच्यामध्ये अयोध्या, सोमनाथ टेम्पल आणि द्वारका, अयोध्या नाही, सोमनाथ टेम्पल, द्वारका आणि आम्ही जुनागड हे देवस्थान केले. आणि यावर्षी दरवर्षी चालवाप्रमाणे आम्ही चेंज करतो. त्यावर्षी आम्ही पिठापूर केलं, मग तिरुपती केलं आणि आज कोल्हापूर करून आम्ही आज जळगाव निघालो आहे. मी आज ऑरिएंटेशनला आहे. जय श्रीराम. चंद्रशेखर वसंत भोसले, जळगाव सुपे. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण सर्वांना पाहिलंच ही जळगाव कप व परिसरातली सर्व मंडळी आहेत. ही सर्व पूर्ण शेतकरी मंडळी आहेत. पण ह्यांचा एक नेहमीचा एक नियम आहे की वर्षातून एक 5-6 दिवस आपल्या संसारातून वेळ काढायचा आणि कुठेतरी देवदर्शन करायचं. हा सगळा ट्रिपचा एन्जॉय तर घेतात पण अतिशय कमी पैशात केवळ म्हणजे फक्त रेल्वेचा खर्च आणि टोटल बाकीचा जेवणा पाण्याचा राहण्याचा कॉमन खर्च असं करून अत्यल्प खर्चात ही लोक वर्षातनं दरवर्षी कुठे ना कुठेतरी तीर्थयात्रा आयोजित करतात आणि त्याचा आनंद घेतात आणि जास्तीत जास्त करून प्रत्येक वर्षी नवीन लोकांना यात सामील करून घेतात की ज्यांचं कधीच देवदर्शन झालं नाही किंवा जे संसारात कधी बाहेर पडू शकत नाहीत अशांना प्रोत्साहन देऊन ही लोक सर्वांना तीर्थयात्रा घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातल्यात गरीब लोकांना जास्तीत जास्त या तीर्थयात्रेचा लाभ देण्याचा ही लोक गेली अनेक वर्ष म्हणजे कमीत कमी 11 वर्ष तर नक्की जास्त असतील पण 11 वर्ष हा उपक्रम चालू आहे. आणि भगवंताच्या चरणी एवढीच विनंती आहे की ह्या सगळ्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर सेवा करून गावातील परिसरातील सर्व लोकांना तीर्थयात्रेचा कायमस्वरूपी लाभ व्हावा हीच देवाच्या चरणी नम्र विनंती. जय श्रीराम. काय म्हणायचं? आता जे आनंद प्रल्हाद तुकाराम वाबळे. आम्ही ह्या चैतन्य ग्रुपचे ट्रिप बालाजी, पिठापूर रेल्वेने प्रवास करत असताना ग्रुप एकत्र असल्यामुळं कुठलीही अडचणी येत नाही आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ही ट्रिप नियोजित करतो. तरी गावातील कुठल्याही माणसाला येण्याची इच्छा वाटत असेल तरी त्यांनी ग्रुपमध्ये येऊन सहकार्य करावे. मी भरत शिवाजी वाबळे, राणा जळगाव करतो, तालुका बारामती. आम्ही गावातले सर्व समाजातले गरीब, लहान, थोर सर्व मिळून दरवर्षी कुठल्या ना कुठल्या देवाची यात्रा करतो. सर्वजण खेळीमेळीने आनंदाने गुण्यागोविंदाने जातो आणि त्याच पद्धतीने एकत्रित सर्वजण मिळून परत येतो. आणि अशीच आमची दरवर्षी कायमस्वरूपी अशी ट्रिप निघत राहो आणि भारतातील तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडत राहो हीच परमेश्वरची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.